बुल्ढाना की पाक ज़मीं पे, बुल्ढाना की पाक ज़मीं पे कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी, हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 83 19 आणि 9130 83 30 24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला फक्त निवडणुकीत वापरून घेणारे आणि नंतर भाजप कशी कमजोर होईल यासाठी सतत झटणारे बहुचर्चित खासदार प्रतापराव जाधव यावेळी बाणावरही नकोच नको तसेच कमळावरही नकोच अशी उघड चर्चा सर्वदूर सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर जिल्ह्यातील भाजप ही युतीमुळे कमजोरच झाली आहे। भाजपमधील कथित मुठभर प्रस्थापित नेते स्वतःच्या राजकीय जिल्ह्याचा खासदार भाजपचा नको म्हणून आणि झटले आणि धडपडत आहे असंच बहुतांश मोदी प्रेमी जनतेला वाटतंय। निवडून आलेले प्रतापराव जाधव जेव्हा जिल्ह्यातील नगर परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्थांच्या निवडणुका आल्यावर भाजपला तोंडावर म्हणतात की भाजपचं कुठं अस्तित्व आहे, आम्ही देतो तेवढा 1-2 जागा घ्या नाहीतर स्वतंत्र लढा। लोकसभा निवडणूक आली की म्हणतात मला नाही तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मला मतदान करा। थोडक्यात भाजपची कमजोरी प्रतापराव ओळखून आहेत, त्यामुळे या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार द्यावा आणि भाजपची वाढती लोकप्रियता आणि प्रभाव दाखवण्याची संधी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोडूच नये अशा मोदी प्रेमी मतदार राजाची जोरदार मागणी आहे। प्रतापराव जाधव खासदार असताना स्वतःच्या मुलाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणू शकले नाही, ते स्वतःच पंतप्रधान मोदींमुळे निवडून येतात आणि भाजपला सापत्न वागणूक देतात। यालाच म्हणतात चोराच्या उलटा बोंबा। भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि आठवले गटाच्या महायुतीचा सर्वमान्य उमेदवार म्हणून सहकार महर्षी राधेश्याम उपाख्य, भाईजी चांडक हे एक समर्थ उमेदवार म्हणून योग्य ठरू शकतात। जिल्ह्याच्या विकासाचं विजन असलेले उमेदवार होऊ शकतात। भाईजी आपल्या पतसंस्था, शिक्षण संस्था अशा विविध नाविन्यपूर्ण आणि समाजाभिमुख उपक्रमातून भाईजींनी जिल्ह्यातील हजारो तरुण बेरोजगार युवक युवतींना रोजगार दिलाय, सतत देत आहेत। रोजगार दिल्यामुळे जिल्ह्यातील हजारो युवक स्वतःच्या पायावर उभे राहिले ही वस्तुस्थिती आहे। अनेक लहान मोठे उद्योग करणाऱ्या उद्योजकांना अर्थसहाय्य देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं। थोडक्यात पंतप्रधान मोदींच्या योजनेप्रमाणे कार्य केलं आणि करत आहे। त्यामुळे असं विजन असलेला विकास पुरुष मोदीजींच्या टीममध्ये असणं आवश्यक आहे। भाईजींच्या नावानं मतदार राजाने एक पर्याय सुचवलाय। उद्धव ठाकरेंनी समज दिली होती। समृद्धी महामार्गाचं काम सुरू असताना विदर्भातील ज्या खासदारांनी कथित स्वार्थासाठी या कामात अडथळा निर्माण केला होता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सविस्तर सांगितलं होतं। हा गंभीर मुद्दा विधानसभेत सुद्धा गाजला। त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात आश्वासन दिलं होतं की पुन्हा गडकरी यांना संधी देणार नाही। या तक्रारीत खासदार जाधव यांचाही समावेश होता। सिटी न्यूज बुलढाणा।